तर आपण निवडणुकीचा पवित्र हक्क बजावलेला आहे. मतदान प्रक्रिया मतदान केलेलं आपण. नाही, मतदान तर आता करायला आलो होतो. मतदान केलंय मी. मध्ये माझ्या काही शंका होत्या त्या मी उपस्थित केल्या. काय त्यांनी शंका होत्या? मला त्यांनी उमेदवार म्हणजे तू कार्ड दाखव तुझं. म्हटलं मग उमेदवार आहे बाबा मी. उमेदवार आहे. त्यांचं मला नाव सापडत नव्हतं. सापडलं उमेदवाराला ते विचारत होते. मग त्यांना माझ्या शंका काही विचारल्या मी का हो, काय याचं मॅजिक पेन तर नाहीये बुवा हा. कारण मॅजिक पेन हा बराचसा विषय राहतो. मॅजिक पेन जर आपण टाकलं तो जो 1-2 दिवसांनी तो मॅजिक पेन गायब होऊन जातं. नंतर काही खेडे व्हायला नको. त्यांना मी माझ्या शंका काही उपस्थित केल्या मी तिथं. अशा शंका का उपस्थित झाल्या बा तुमच्या? होऊ शकतं दादा, काही येऊ शकतं. काही अनुभव तुम्ही का याच्यापूर्वीचा काही कोणत्या निवडणुकीत? आहे महापालिकेत पहा तुम्ही आता एक अपक्ष उमेदवार होते मोगली बाबा. त्यांनी मिरवणूक काढून टाकली होती विजयाची आणि नंतर त्याला माहित पडलं की तो पराभूत झालेला आहे. आता आमच्या पक्षाचे कुलभूषण पाटील आहे. त्यांना आजपर्यंत सुद्धा माहित नाही ते किती मतांना पराभूत झालेले आहे. तो विचारून हे झाला त्यांना की बाबा मी किती मतांना पराभूत झाला ते तरी सांगा. म्हणून माझी शंका जी होती ते मी त्यांना उपस्थित केली. समाधान झालं का पण भाऊ तुमचं? आता समाधान काय त्यांनी दिले, आता उडवडीचे उत्तर दिले. काय सांगितलं त्यांनी? याच्या संदर्भात काही तक्रार करा तुम्ही निवडणूक आता पाहू आता पुढे तुमचं आता. नाव सापडलं नाही किंवा नाही तुम्हाला नाव card सापडलं ते. मागितलं. नाही card दिलं त्यांनी उमेदवाराचं मतदान करू दिलं मला. card मागितलं. नाही आता केलं त्यांनी मतदान करू दिलं. बोललो मी त्या साहेबांना. पेन मध्ये काय शंका वाटते तुम्हाला? पेन मध्ये एक मॅजिक पेन म्हणून येतो. तो मॅजिक पेन आहे ना की 2 दिवसांनी गायब होऊन जातात. ते आपण जे काही लिहिला ते 2 दिवसांनी गायब होऊन जातं. तसं होतं का पेन मध्ये? मग नाही आता तसा पेन तर काही असा आढळला नाही तो, पण त्यांनी सांगितलं की तसं नाहीये बॉय. तुम्ही सुद्धा त्या पेनाने सुद्धा तुमच्या मतदानाचा हक्क हो कळला मी मतदानाचा हक्क केला. बघितला तुम्ही पेन काय वाटलं तुम्हाला त्या पेनात? नाही तसं काही वाटलं नाही. पण शंका व्यक्त शंका व्यक्त केली. ठीक आहे.